तर राम मंडळी, आता वाजे पहा सकाळचे 6 वाजले आणि मंडळी आता इकडे पाहिजे तशी आपल्या गाडीमध्ये बसलो पहा. तर मंडळी आता आम्ही इकडे देवा झालो अंदाजी समजा 140 किलोमीटर अंदाजी. तर ते गाव पहा इकडं विदर्भामध्ये आपलं मुसाजी महाराज धामणगाव. तर तिकडं आता आम्ही चालू. तर आता सध्या आता आम्ही इकडे गावातच आहे पहा आपल्या घरीच. जर थांबून आता आपण जाऊ तिकडं. तर मंडळी आता एवढी थंडी वाजली मसाल की पाहायचं काम नाही. म्हणजे कसं आहे आता तुम्हाला कळत असेल की आपल्या तोंडातून समजा हवा निघाली. तुम्हाला दाखवतात आम्ही इकडं बाकी एकदम समजा गरम वापणी आली, एकदम कडाक्याची थंडी आहे आपल्याकडं एकदम भयानक. तर मग मंडळी चला आपण काय करू आता निघू आता पटकन बघा नाही पाहू आता आपल्याला किती वेळ लागेल किती टाईम लागेल. आणि मी मंडळी आता कसं आहे धामणगावला पहिल्यांदा चालू मी. तिकडं पाहण्यासारखं काय आहे ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो मी चांगला बघा नाही त्याच्यानं. तर मग चला मग आपण काय करू जाऊ आता पटकन. तर मंडळी पहा हे जे आता गेलं ना ते किसने आहे या गाडीचा ड्रायव्हर. आणि हे महाराज आमचा त्याला केसनाच म्हणतात पण त्याला किसन्या म्हणतात का. तर मंडळी पाहिजे तशी एवढी धुई पडली आणि तर किती असं वदळ पडा बा काचावर काय दिसून झाले पाहि तुम्हाला बाहेरून दाखवतो समजा का बाई नेमक्या आता समजा उजळ राहिले. आणि इकडं आपलं घर बा आपल्या इकडे हे जर आपला कोटा आहे. कोटा तर सगळं गेला मोडून म्हणा का नाही. तर हे बाकीची सगळी आता बसायला इकडे गाडीमध्ये. तर म्हणजे आता आम्ही आता इथून निघलो पहा आपल्या गावातून धामणगावसाठी. तर बाहेर तिथे आता आमचा एक मावल्याला ते मधातच अडचण करायचं पहिल्याची तशी जागा पूर्ण काही नाही. म्हणजे कसं आहे आपल्याला जवळ जायचं काही नाही का नाही जवळ जायचं नाही बरं लांब जायचं आहे. आता कसं आहे सांगावं कोण खरं मला आलं इकडे हे नका बाजू रे कॉपीराईट त्याच्यात गाणी पिणे करा लावू. तर मंडळी आता ते काय करायचं खरं म्हणलं तर आता आपल्या ब्लॉग खरं म्हणलं तर डिसमोड करायचं म्हणजे कसं आहे जर गाणी लावली ना तर खरं म्हणलं तर आपला जे ब्लॉग आहे ते जरा चांगला होत नाही म्हणजे कॉपीराईट देवा ब्लॉगमध्ये आपल्या गाण्यात त्याच्यानं. तर मग चला मग मंडळी आता आपण समजा आता गावच्या बाहेर येऊ बा गाव आता पडलं गे धामणगावसाठी. तर मंडळी पहा तशी आता सकाळ सकाळी बाकी ते धुकं पडलं इकडं तशी लय थंडी वाजा इकडं का धुकं पहा सकाळ सकाळी लगे. आणि आमच्याकडचे असे शेती आहे कापसाची तुम्हाला या दोघं दाखवलं होतं म्हणजे दाखवलं असेल पण पुन्हा की आमच्याकडे समजा कापसाची शेती करतात सगळ्या पिकाची शेती करतात. याचा रस्ता आहे एकदम भाड्या थंडी अशी भाडं गोरटच्या असं समजा अशी थंडी आहे. हे सगळे सागाची झाडे तरी हे आता आमच्या गावचा माळ बा कसा गाडी हे बाई तशी आमची इथं मुली झाली बा पळायला बाई अमोलदा आमचा. अरे का अमोलदा बाई अमोलदा आमचा. तर मंडळी आता तशी आता आम्ही इथं आलो शिवसामध्ये आणि आता तशी गाडी थांबली आमची. तर मंडळी आता तशी कसं काम आहे म्हणजे ते काय ते साहेबाला जरा गहू द्यायचे ते त्याच्यानं. तर आता गहू काढून आपण देऊ आता साहेबाला. तर साहेबाला तर फोन करावं लागलं साहेब पाहा ते कोणा होता कुठे घेतं साहेब पाहतात. म्हणजे पाहत तशी आता हे शिरसम गाव आहे हे तशी एवढ्या सगळे कोणीच नाही. तर आता 8 वाजे सकाळचे आणि हे आपला डबा है ना डबा पळायला जरा बरा आहे तेवढा का नाही विशेष भाई. पण असं मार्केट आहे त्याचं सिरसमधलं जवळपास दुकान काय उघडे वाटे तर पुढे खाटे दिसेल उघडं. तर म्हणजे आता मला भूक लागली पहा एखादा हॉटेल गेटेल पाहायचं जवळपास उघडं इकडं तर हॉटेल ते एखादं दिसत नाही. तर आता काय करू आपण खरं म्हणलं तर आता आपल्या जे संख्या भाकर ते देऊ आता पुढं मस्त खाऊ. आता पाणी गेले काय महाराज
नसेल हो पण घेतला असेल. पाणी गिनी सगळं हे करायला तेवढं माहीत नाही. आपण जर जमलं तर काही पाणी गिनी पाहू पाणी गिनी. तर मग चला मग मंडळी काय करू आपण आता जरा बसू तुझी गाडीमध्ये. त्याच्यानंतर मग आपण जेवण करू होतं गाडीमध्ये सगळं नाही. चला तर मंडळी आता जाऊ पाहता चहा घ्या पिला येईन सगळ्यांना. आणि इथे कोणतरी केक टाकला पहा. केक खरं कोणाचा आहे? केक कोणाचा आहे रे? मंडळी इथे केक फेकला पाहिजे कोणतरी. केव्हा इथे केक आणि ही आपली गाडी उडणार आहे. बसा महाराज बसा बसा बसा. चल रे तिथं बसा. हां दोघं जण बसू रे आपण इथे. दोघं जण बसू. मी जात रे मला व्हिडिओ बनायचा आहे. तर म्हणजे आता इथं बसतो आता पुढं. आता अरे भाकरी आले आपल्या घ्यायचं नाही. ए तू मागं जायचं मागं जायचं. तर हे मागं तर बसून ठरवलं तर येडही. तर मंडळी आता एकदम स्वस्त म्हणतात. आता मी निघलो बा तशी खरं म्हणलं तर हॉटेलवर काय भेटलं नाही सकाळी सकाळी. तर मंडळी पाहिजे तशी आता तशी जंगल एरियाला आला बा इकडं आमच्या गावाकडं. नाही तर थोडासा समजा रस्ता खराब आहे थोडा म्हणजे बऱ्यापैकी खराब आहे रस्ता. आणि इकडं काही शेती काही जंगली एरिया जास्त आहे या भागात. म्हणजे कसं आहे आता मी आता जर थांबून इकडं विदर्भामध्ये एंट्री करणार आहे. पुढे एक गाव लागते आणि एक नदी लागते. नदीच्या पुढे गेले इकडे विदर्भ लागते मला समजा. आता हे सध्या मी आता मराठवाडा विदर्भ म्हणतो आणि असा रस्ता पाहिजे पुढं पाय. आता हे असं चाललो होतं आम्ही इकडं पुढं लगे. हे ड्रायव्हर हे माऊली. आता हे महाराज तुम्ही मंडळी आता आम्ही चालतो आता पुढे लगे. आता तुम्हाला दाखवण्यासारखं काय तर तुम्हाला रस्त्यामध्ये दाखवून राहू की तुम्हाला समजा काय चांगलं वाटतं म्हणजे मला काय चांगलं वाटलं समजा तुम्हाला दाखवून तर मग चला तुम्ही काय करा आता खरं मग व्हिडिओमध्ये पाहत राहा पुढे काय समजा दाखवण्यासारखं काय तसं तुम्हाला दाखवत. इथं पाहता इथं आता एक नदी आली पहा जी समजा केदारी मध्ये नदीला तर पाहिजे देव आहे महादेवाचं पाहिजे नदी आहे. इथं आम्ही श्रावणमध्ये चालतो पहा. ते जर तुम्ही ब्लॉग पाहिला असेल ते ब्लॉग नक्की पाहून घ्या. इथे मी फोटो काढते पाहिजे नदी आहे मंडळी. काही रस्ता आता एवढा खराब रस्ता पुढे रस्ता तर मंडळी आता तशी आम्ही आता विदर्भामध्ये एंट्री केली बा. तर अंदाजे समजा 5 मिनिटं जायला असेल म्हणजे 5 किलोमीटर जायचं समजा इथं विदर्भामध्ये एंट्री करून. तर सध्या आता आम्ही जे ग्रामीण रोड आहे खेड्यातला त्या रोडने चाललो समजा आता आम्ही विदर्भामध्ये. तर काही समजा अंतरावर समजा 30 किलोमीटर समजा हायवे लागेल वाशिम पुसद रोड. त्या रोडला समजा आम्ही मग पुढे जायचं समजा. पण रोड एकदम मस्तपैकी आहे म्हणजे हाय खराब. मात्र कसं आहे जरा झाडं गिडं जरा मस्त ते रोडला हिरवागार रोड आहे असं समजा. तुम्हाला रोड दाखवतो बा रोड आहे असं बा इकडे. तर म्हणजे बा आता असे रोड आहे इकडे आणि काही घाटे पण आहे या रोडला. हां बा असे गाड्या पिढे त्या रोडला बाहेर दाखवतो बा इकडे. बा असे इकडे घाट येते असे घाटे बरेच तिकडे याला असे इकडं सागाची पैसे झाडे काही लिंबाचे झाड होते. शेती केली गेलं पाहिजे म्हणजे बऱ्याच
असं जंगल आहे. आता या भागामध्ये जंगल जास्त आहे म्हणजे बा इथं कसं आहे, आता इथे विदर्भाचा भाग आहे. विदर्भामध्ये प्रॉपर एंट्री हे बाई नारा पंप, पेट्रोल पंप नाराचा हे झाले गड झाला. सिरल्याबादी इथून पाणी भेटतं तुम्हाला आता ते बाईकडं असं हिरवागार आता असं जंगली एरिया आहे. पुढं ही सगळी सागाव आहे इथं त्या भागात. इकडं आता मला जंगल एरिया सगळा. म्हणजे आता इथं आता मी लय मोठ्या घाटावर आलो बा. आणि लय मोठ्या समजा वरी माळ आहे त्या माळावर आलो मी. इकडे खाली घाटात पाहिले मोठे अशी खुलखुल घाट आहेत खाली. इकडं पहा तुमचं घाट आहे पाय पाय म्हणजे पाय तिथे ट्रक उचला बा. मला दाखवतो ट्रक आहे ट्रक पाहिजे पाहिजे सगळं ट्रक उचला पाहिजे पाहिजे ट्रक उचला पाहिजे पाहिजे केवढा मला ट्रक उचला पाहिजे का तिकडं पाहिजे. इथून गेला इथून गेला ट्रक आता वळणावर. तर मंडळी या भागामध्ये लय ॲक्सिडेंट होतात. हे बाय पाहिजे इथे एक उभा आहे ट्रक त्याचा जोडीदार थांबला आहे दिसू पण हे सगळं जंगली राहा जास्त जंगल या प्रमाणात तिथे या भागात पैसे सागवान आहे. जंगल आहे तिथे. पाय सगळं जंगल आहे. या जंगलामध्ये वाघ सगळे आहे. वाघ बिबटे त्याच्यासाठी आहे या जंगलात. तर मंडळी आता तिचे पाहिजे इथं आता मी थांबलो पाहिजे हॉटेलवर. आता एक खंडाळा रोड आहे आणि तिथे आता ठुसत्याचा कार्यक्रम इथं चालू व्हायला. ठुसत्याचा म्हणजे काय तर भाकर खायचा कार्यक्रम चालू व्हायला पाहिजे त्या जागी इकडं पाहिजे. तिच्या आता इथं घाट लागला बा. ही जी खंडाळा घाट म्हणतात त्याला. तर आता घाटात सुरुवात झाली इकडं. इकडे किती खाल्लं इथं पाहिजे. इकडे किती खोल दरी पाहिजे खाली इकडे या भागात पाहिजे. इकडे खाली किती खोल दरी पाहिजे हे खंडाळा घाट आले पाहिजे इकडे. इकडे घाट लागला बा.
इथं आरशामध्ये मी दुसरं भेटतो. Gaman yata ito ha, itili mo na ito rin. इकडे येलदरीगड रोड इकडं आजूघाट संपला आहे. आजूघाट पुढे त्याच्या मागे आता इथे धामणगावला आम्ही इथे पोचलो आणि तशी आता इथे बसलो आम्ही. इथं एक पाणीपुरचा गाडा आहे, इथं बाकडा टाकलेला आहे. तिथं बसलो आम्ही तिघं जण. इथे महाराजांनी इथं आपले माऊली येतं आणि तशी 18 किसनवा. आता जर थांबून आता जाऊ आपण वरी दर्शन करायला देवाचे. आणि त्याच्यानंतर आपण एक मठा जाणार आहे, तिथे आपण मस्तपैकी खिचडी बनवणार आहे आपण खायला. तर मग चला पहिले आता काय करू आपण दर्शन करून घेऊ देवाची. चला पाहिजे तशी आता इथं देवामध्ये तशी आम्ही आता प्रवेश केला बा मंदिरात. तर जरा थांबून आता दर्शन घेऊ आता देवाची. ते पाहिजे तशी देवस्थान आहे, मुंगसाजी महाराज संस्थान, मुख्यद्वार, मुख्य दरबार ते वरी. आणि त्यावर आपण काय करू आता दर्शन घेऊ. मंडळी आता पाहिजे तशी आता आम्ही जे मुंगसाजी महाराज आहेत त्यांची आता समजा आता समाधी पाळतो इकडं भुयारात. इथे खाली समाधी आहे वय तशी असं भुयार येते. आणि पाहिजे तर समाधी त्याची मुंगसाजी महाराजांची. हे पाहिजे या भुयारामध्ये समाधी द्यायची बा इथं. हे पाहिजे इकडं हे पाहिजे त्याची तशी समजा मूर्ती आहे तशी मुंगसाजी महाराजांची. इथे लॉक लावलेली आहे ना, आतमध्ये कोण जाऊ नये म्हणून. आणि पहिल्या नक्षी काम केलेलं आहे सर्व जुनं समजा असं दगडी बांधकाम या जागी. तर मग आता आपण काय करू पटापट लगे आता दर्शन करू देवाचं. तर मंडळी आता ही मूर्तीमध्ये सगळं अंधार केले बा, त्याच्यामुळे आता मी फ्लॅश लावला आहे त्याची कॅमेरा आपल्या. इथे काय दिसत आले एवढा अंधार आहे इथं. तर अंधार आहे त्याची पूर्ण. तिथे काय दिसून झालं काय नाही तिथे. तर
इथे काय दिसत आपल्याला पुढे काय दिसते का काय काय दिसत ना असे अंदाज दिसायला नाही. अरे बापरे तिथे मोबाईल आपल्याला लागत तिथे अजून बघू आता इथे दिसायला समजा तो जो आलेला आहे. आता आलो मी तशी तर म्हणजे आता काय करू आता जाऊ बाहेर मस्तपैकी पाहिजे तशी इथं किचप जे काय होतं जे आश्रम आहे हे दुसऱ्या आश्रमामध्ये आता आलो मी इथंशी हे पाहिजे तशी इथं मुसाजी महाराज येतं. आणि इथे एक झाड आहे कशा तरी मी म्हणत होते तिचं झाड आहे म्हणून. तर मंडळी आता त्याच्यात आता आमचा भात शिजला पा आता इथे मी आता जेवायला बसलो इथं तर ते तशी पात्र गित्र आणतील गरम गरम आता भात आहे खिचडी ते आता मला इथे खायची पा ते तशी बाकीची मंडळी तिकडे गेली देवाला आणि आता मी इथं 4-5 जण आहे इथे बसलो इथं म्हणजे काय म्हणतो त्याला पुरुष मंडळ महिला मंडळ तिकडे बसलं 5 जण इकडे बाकीचे येतं आमचे मेंबर्स आणि इकडं महिला मंडळ येतं या झाडाच्या पलीकडून तिकडं मंडळी आता इथून आता आम्ही निघलो पा आपल्या दामगावमधून जे होता आश्रम महाराज मठपतामध्ये झालं चिचमठ हे जे इलाका त्या मठामधून आता आम्ही निघलो इथं रस्त्याने आता सध्या आणि हे जे रस्ता आहे आम्ही आता याच्यामध्ये प्रवेश केला होता इथूनच या मठामध्ये या गेटमधून महाराजगड रे. तर मंडळी आता इथून आता आम्ही या महाराजगड आलो तिथं मठागडवरी तिथं महाराजगडला सध्या भेटून आता आम्ही चालू आपल्याकडं गावाकडं तर सध्या आता आम्ही इकडंच आहे धामगावमध्ये तर आता इथं जे घाट आहे ते घाटात आम्ही उतरून आता इकडे चालू महाराजगडात तर आता त्याच्या आम्हाला रात्रीचे 10-11 वाजता वाटेल बहुतेक घरी चालूच म्हणजे बरंच लांब आहे आम्हाला आमचं गाव 140च्या आसपास अंदाजी तर रात्रीच्या बघू आपण तुम्हाला समजा जर काय जर दाखवा जर समजा पडलं आपल्या मोबाईलवर जर समजा कॅप्चर काय होते का ते तुम्हाला दाखवू का नाही रात्रीच्या वेळेस तर मग चला जाऊ जायला आता घरी भेटू आपण आता रस्त्याला तुम्हाला चला. तर मंडळी आता आपल्या ह्या व्हिडिओचा 3रा दिवस आहे म्हणजे आपण दामणगावला जाऊन तर आपण या व्हिडिओला समजा आपण एंड केला नव्हता म्हणजे तुम्हाला बऱ्याच गोष्टी दाखवायच्या होत्या त्यांनी पण म्हणजे कसं झालं एक तर आपल्याला उशीर झाला आलं आणि एक तर अंधार पडला होता मग काय झालं त्या अंधारामध्ये तुम्हाला दाखवायसारखं काय नव्हतं की मेन म्हणजे आणि होतं पण काय होतं ते समजा खरं म्हणलं तर त्याचं आपण ज्या रस्त्यात समजा आलो गेलो त्या रस्त्यात समजा तेवढंच होतं समजा जे आपलं झाडं गिडं का नाही जंगल गिंगल तेवढंच तर त्याच्यामुळं आपण काय व्हिडिओ काय समजा काय एड केला नव्हता म्हणजे मला दाखवत होतं तुम्हाला पण दाखवता आला नाही तर मग चला मग आपण काय करू आता या व्हिडिओला इथे एड करू म्हणजे कसं झालं आपण खरं 2 दिवस थांबलो होतो या व्हिडिओ एड करायसाठी तर मग चला आपण आता काय करू या व्हिडिओ इथेच एड करू जर तुम्हाला आता व्हिडिओ जर कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर आवड असेल तर मग लाईक करा आपलं चॅनलला आणि व्हिडिओ पण लाईक करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा तर मग चला नवीन व्हिडिओमध्ये भेटू तो परत वेळेचा आनंद घ्या गुड बाय.